रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी ट्रेंडिंग मध्ये असणारी पफ स्लीव्ह दाखवणार आहे, ती देखील थोड्या वेगळ्या पद्धतीने। या आधी मी तुमच्या सोबत भरपूर असे व्हिडिओ शेअर केलेले आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला पफ स्लीव्ह अस्तर सहित दाखवलेले आहे। आज मात्र इथं तुम्ही बघू शकता मी एल्बो स्लीव्ह कटिंग केलेले आहे। नेहमीप्रमाणे आपली एल्बो स्लीव्ह असते ना, ती मी कटिंग केलेली आहे। त्याला फ्रंट मुंड्याचा आकार देखील देऊन झालेला आहे। दोन्ही स्लीव्ह आपले दोन्ही बाजूचे बनायला हव्या, त्यासाठी मी चॉकने मार्किंग केलेले आहे। त्यानंतर सेंटरला कट लावला आणि दंडघेराच्या निम्मे इकडे आणि तिकडे दोन्ही बाजूला मार्किंग करत मी इथं पोटली बटन तयार केलेले आहेत, ते लावून घेते। आणि हे सर्व मी करते आपला जो रेग्युलर दाब आहे ना, त्यावरतीच मी पोटली बटन लावून घेणार आहे। तर आज महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला पफ स्लीव्ह दाखवणार आहे। ठीक आहे, पोटली बटन कसे बनवायचे याचे आपले चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ आहेत। तुम्ही नसेल बघितले तर नक्कीच बघा, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे। तर बघा कसं असतं, बऱ्याच वेळेस अस्तर आपल्याकडे कस्टमर 1 मीटर आणून देत असतात आणि 1 मीटर अस्तर मध्ये आपली फक्त आणि फक्त एल्बो स्लीव्हचं ब्लाउज आपण व्यवस्थित असं कटिंग करू शकतो। अजून माप जर का मोठं असेल तर मग स्लीव्हला आजूबाजूला जॉईंट येतात, असं बरेच काही आपल्याला झंझट पुरत असतं। आणि मग त्यातल्या त्यात जर का आपण पफ स्लीव्ह म्हटलं तर मग त्यासाठी मात्र आपल्याला अस्तरचा कापड शिल्लक राहत नाही। तर साडीचा कापड भरपूर असा मोठा पीस निघालेला असतो 1 मीटरचा, तर त्यामध्ये आपल्याला भरपूर असं कापड मिळत असतं पफ स्लीव्ह साठी। मग म्हटलं चला आता आपल्याला ही ट्रिक आपण यूज करून बघू की एल्बो स्लीव्ह एकदम साधी जी असते ना, तीच बाही मी इथं कटिंग केलेली आहे। आणि पफ स्लीव्ह मात्र मी साडीच्या मेन कापडवर म्हणजे ब्लाउज पीसच्या मेन कापडवर कटिंग करणार आहे। आणि ते तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपण हे सर्व काही करू शकतो। तर बघा, तुमच्याशी गप्पा करत करत आपले इथं पोटली बटन लावून झालेले आहेत। एक्स्ट्राचा पार्ट मी कट केला आणि पोटली बटन एकदम फिनिशिंग मध्ये म्हणजे अल्टरच्या फिनिशिंगने मी इथं लावून घेणार आहे। स्लीव्ह मी थोड्याशा अशा मोठ्याच कट केलेल्या आहेत, मी तुम्हाला त्यांची प्रॉपर कटिंग इथं दाखवणार आहे। बघा, बाहीची घडी घालत मी त्यावरती व्यवस्थित असं ठेवून घेते। आणि जसं की बघा, आता हे जे ब्लाउज आहेत ना, मला हे अर्जंट करायचे होते, तर ह्या कस्टमरचे अजून दुसरे ब्लाउज पण मी कंप्लीट केले। मग म्हटलं चला एवढं छान असं पफ स्लीव्ह मी बनवते, तर ब्लॉग टाइप का होईना पण मी व्हिडिओ शूट करून घेते। या हिशोबानेच मी व्हिडिओ बनवला आणि तुमच्यासोबत मी शेअर करते की जेणेकरून तुम्हाला पण एक नवी आयडिया मिळणार आहे। तर बघू शकता, पफसाठी मी फक्त आणि फक्त मेन फॅब्रिक वरती कापड जास्तीचं घेतलेलं आहे। तर आता हा जो काही कापड मी जास्त घेतला आहे त्याचं पफ कसं केलं जाईल हेच आपण इथं पाहणार आहेत। तर बघू शकता, पोटली बटन एकदम आपल्या आतमध्ये गेलेले आहेत। खालच्या बाजूला आपला मेन कापड शिदा होता, त्यावरती आपण अस्तर असं उलट ठेवलेलं आहे आणि अगदी पोटली बटनला लावूनच मी इथं टिप टाकून घेते की जेणेकरून आपले फिनिशिंग मध्ये पोटली बटन इथं लावले जातील। आता इथं बघा, अस्तरवर आपल्याला दाबटीप द्यायची आहे आणि मग त्यानंतर आपण एक टिप वरून देणार आहेत। हे पहा, एकदम परफेक्ट असे माझे पोटली बटन इथं लावून झालेले आहेत, अगदी फिनिशिंग मध्ये दिसतायत, खूप सुंदर असे। आता आपण अस्तर अटॅच करणार, ते फक्त अर्ध्यापर्यंत, थोडंसं 4-5 इंचापर्यंत मी अस्तर ह्या बाजूने अटॅच करून घेतलं, तसं दुसऱ्या बाजूने फक्त साईडला अटॅच केलेलं आहे। त्यानंतर आपण इथं सेंटरला कट लावलेला आहे मेन कापडला, तर सेंटरच्या कट पासून ह्या बाजूला 3 प्लेट आणि त्या बाजूला 3 प्लेट घेतल्या। बघू शकता, पफ एकदम छान असा ग्रेड झालेला आहे। आता तुम्ही म्हणणार की मी पफ साठी आपल्या मेन स्लीव्हहून हा कापड वर किती जास्त घेतला, तर तो मी फक्त 3 इंच घेतलेला आहे। 3-3.5 इंच तुम्ही हा कापड वर उंचीला जास्त घ्या। जसं आपण अस्तरच्या स्लीव्हवर मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे, सेम त्या पद्धतीने मी मेन कापडवर इथं कटिंग केलेले आहे। फक्त इथं काय आपला फायदा होणार आहे, तर तो म्हणजे आपली जी स्लीव्ह आहे ना, ती एल्बो स्लीव्ह मध्ये कटिंग झालेली आहे। तर ही बाही फिटिंगला एकदम छान अशी बसते आणि पफ एकदम परफेक्ट असा जागेवरती राहत असतो। तर पफ स्लीव्ह साठी बघा, एकदम परफेक्ट अशी कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे। खूप सोपी ही ट्रिक आहे। अगदी आपल्याकडे अस्तर जर काटकसरीचे असेल तर मग आपण अशा पद्धतीने करू शकतो। तर सेम पद्धतीने मी गळा देखील बनवून घेतलेला आहे।
सिंपल असा गोल गळा घेतलेला आहे आणि त्याला देखील पोटली बटन मी अल्टरच्या फिनिशिंगने लावून घेतलेले आहेत। तर अल्टरची फिनिशिंग खूप महत्त्वाची असते। आपण ज्या वेळेस काम करतो ना तर आपल्या कामला एकदम प्रोफेशनल असा लुक यायला हवा, यासाठी आपल्याला लक्षपूर्वक काम करायचं असतं। तर सेम पद्धतीने मी दोन्ही स्लीव तयार करून घेते आणि मग नंतर स्लीव अटॅच करताना बऱ्याच मैत्रिणी विचारतात की पफ स्लीव तुम्ही बनवता येताय तर मग त्याला फ्रंटचा आकार दिलेला आहे का। तर बऱ्याच वेळेस मी सांगते ज्या बिगिनर्स आहेत त्यांना प्रॉब्लेम येतो की दोन्ही बाह्य एकाच बाजूचे होतात, म्हणून होता येईल तोपर्यंत फ्रंटचा आकार तुम्ही देऊ नका जेव्हा तुम्ही डिझायनर स्लीव बनवत असतात। मी मात्र इथं दिलेला आहे। तर मग मी इथं चॉकची मार्किंग केली आणि व्यवस्थित अशा पद्धतीने मी दोन्ही स्लीव तयार करून घेतलेले आहेत। तर आता स्लीव तयार झालेली आहे, आपण तिला बॉडी पार्टला अटॅच करणार आहेत। बघू शकता एकदम छान असा पफ क्रिएट झालेला आहे आणि मी तुम्हाला बाही लावून दाखवते की एकदम परफेक्ट अशी फिटिंगला देखील ही बाही बसणार आहे। आता हे जे आहे ब्लाउजचं संपूर्ण बॉडी पार्ट मी चेक केलेला आहे व्यवस्थित, कुठेच कमी जास्तपणा जो काही असेल तो मी काढलेला आहे आधीच, की जेणेकरून आपण स्लीव इथं अटॅच करू शकतो। आता फ्रंट मुंड्याचा आकार चेक करत मी बाही इथं घेतलेली आहे आणि मग ती अशी ह्या पद्धतीने मी लावायला घेतली। पफ जो असतो ना तो सेंटरला लावून बघायचा आणि मग तिथूनच बघायचं की आपल्याला बाही बरोबर पुरते का। जर का तुम्हाला बाही कमी पडत असेल तर मग तुम्ही थोडा जॉईंट देऊ शकता आणि जर का तुमची बाही जास्त होत असेल तर थोडंफार इकडे तिकडे दोन्ही बाजूला जे थोडं थोडं निघत असतं ना कापड, अर्धा इंच पाव इंच, तो तुम्ही असं व्यवस्थित काढू शकता, जसं की मी इथं लावून घेते बरोबर। आता बघा, जसं की माझ्याकडे याआधी ओव्हरलॉकची मशीन नव्हती म्हणजे इंटरलॉकची मशीन, पण मी आता मशीन मागवल्या। ही जी माझी मशीन आहे ही देखील नवीच आहे जिथं मी स्टिचिंग करते आणि मग इंटरलॉकची मशीन आणल्यामुळे काय झालेलं आहे की मला फिनिशिंगसाठी बघा स्लीव अटॅच केली का तिला इंटरलॉक करायचा, परत दुसरी स्लीव अटॅच केली का तिला पण तसं करायचं। मग मी हे कामं सगळे सोबत करत असते, पण आता तुम्हाला इथं दाखवायचं आहे म्हणून ह्या बाजूच्या स्लीवला ओव्हरलॉक करत मी अशा पद्धतीने फिटिंग करणार आहे। फायनली आपलं ब्लाउज इथं एकदम छान असं मी कंप्लीट करून घेतलेलं आहे। तर मग मैत्रिणींनो, ह्या आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी पफ स्लीव दाखवलेली आहे, एकदम छान अशी। तर तुम्हाला पण नक्कीच नवीन आयडिया मिळाला असेल। आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी।